दी इंडियन हिस्ट्री न्यूज संपादक श्री दिनेश व्ही वाकोडे आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूची संपूर्ण माहिती देत आहे। मार्च 1680 च्या उत्तरार्धात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी ताप आणि आमांशाने आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे निधन झाले। नमस्कार। तर आपण आता रायगड किल्ल्यावर महत्त्वाची जागा जी आहे त्या ठिकाणी उभे आहोत आम्ही, आणि ती जागा कुठली आहे ते आपले मंगेश शिंदे आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहेत। मंगेश जी, तर सांगा मग हे काय। सर, ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत हा आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, राहतं घर, छत्रपती शिवरायांचा हा महाल त्या काळी एकावर एक दुसरा मजला हा पूर्णपणे सागवणी होता। आतमध्ये पैठणी कापडं, मखमली गोंडे आणि मशाल। आज कल्पना करायची आहे की या महालाचं वैभव हे त्या काळी होतं कसं। या ठिकाणी आपले राजे 10 वर्ष अखेरचे गडावरती होते। आपल्या राजांचं जन्मस्थान शिवनेरी गड 19 फेब्रुवारी 1630। मात्र आपल्या राजांचा अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यामध्ये सुटला। 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवार, दुपारचा प्रहर होता। आपल्या राजांचं निधन मात्र या ठिकाणी झालं। पण आपल्या राजांच्या चितेला अग्नी, देहकलेला अग्नी, इथून पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे। या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे। राजे शंकराचे भक्त म्हणून त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे। हे आपल्या राजांचं निवासस्थान, याच ठिकाणी आपल्या राजांचा अखेरचा श्वास सुटला। येणारे शिवभक्त इथली माती आदराने आपल्या कपाळी लावतात। इतक्या पवित्र ठिकाणी आज आपण आहोत। राजांचा दरबार आपण पाहणार आहोत, पण आपल्या राजांचा अखेरचा श्वास या राहत्या राजवाड्यामध्ये सुटला 3 एप्रिल 1680। आता आपण राजांचा राजवाडा पाहिलेला आहे। पुढे आपण राजांचा दरबार पाहण्याकरता आतमध्ये जाणार आहोत। तर आपण राजवाडा पाहून घेऊया। या तर मग अशा प्रकारे आपल्याला ही माहिती मिळालेली आहे। राजांच्या राजवाड्यात आमचाही प्रवेश झालेला आहे, आणि अशा प्रकारे पूर्वी जे महाल होतं ते 2 मजली होतं असं आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणि ह्या राजवाड्यात राजा स्वतः आराम करायचे, आरामगृह होता। आणि अशा प्रकारे हा तुम्ही पाया बघू शकता, आज बुलंद पाया आहे हा, आणि ह्या पायाच्या अंतर्गत काही भिंती होत्या। मला असं वाटतं की ह्या ठिकाणी असे कुठले रूम होत्या आणि इकडून एंट्री होती, म्हणून असे काही ठराविक इथे पॅसेज आणि इथे पाया दिसतोय तुम्हाला त्या प्रकारे। आणि इथे देखील तुम्ही बघू शकता काही लिहिलेलं आहे इथे, आणि तुम्ही वाचू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा, पॅलेस ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज। इथे संपूर्ण गडावरती आम्ही महाराजांच्या ह्या रूमचे पूर्ण तुम्हाला छायाचित्रण दाखवतोय आहे। आणि आजूबाजूला ही सुरक्षा घेर भिंत दिसते। तर आता पुढे आम्ही तुम्हाला दाखवत आहे की हे महाराजांचे महल होते। आता पुढे ह्या परिसर कसा दिसतोय ते तुम्हाला अजून आम्ही दाखवणार आहे, आणि ह्याच परिसरात पुढची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे। तर या तर आपल्या सोबत इथे पर्यटन आलेले आहेत। साहेब, आपलं नाव? माझं नाव शंकर निकम, मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे। आपल्याला गडावरची सगळी माहिती वगैरे पाहण्यासाठी आम्ही इथं सर्वजण फॅमिली सहित आलेलो आहे इथं। तर साहेब आपले साताऱ्यावरून आलेत, आणि योगायोग आपण त्यांचं बाईट घेतोय, आणि त्यांनाही या ठिकाणी महाराजांची बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि त्यांचं काय मत आहे तुमचं? संपूर्ण परिवाराला घेऊन आलेत, पहिल्यांदा आलात? पहिल्यांदाच आलेलो आहे मी। बरेच वर्ष झालं आम्ही येतोय फॅमिलीसाठी। महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराजांना, मुलांना वगैरे आपल्याला माहिती, गडावरची वगैरे सर्व माहिती, जुन्या काळातली सर्व माहिती मिळावी, लहान मुलांना महाराजांबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी आपण मुलांना वगैरे घेऊन आलेलो आहे। बरोबर, अगदी सुंदर। आणि त्यांचे असेच विचार आहे की महाराजांचे जे विचार आहेत
ते संपूर्ण आपल्या मुलांना मिळाले पाहिजे आणि त्यांची माहिती मिळाली पाहिजे आणि गड कसा होता आणि महाराज कसे वावरायचे अशा प्रकारची संपूर्ण त्या गडावर ते म्हणजे प्रत्यक्ष त्यांना घेऊन जाऊन ती माहिती देत आहेत. असे आई वडील पण आपल्या मुलांना भेटतात आहे, फार उत्तम गोष्ट आहे. आणि असंच माझं म्हणणं आहे की मराठा आणि जे मराठी लोक आहेत, आपल्या महाराजांचे लाडके लोक आहेत, त्यांनी ह्या गडावर नक्की यावं आणि आपली अशीच मुलांना संस्कृती द्यावी, हे माझं मत आहे. शिवाजी महाराज जय. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती